युगामधली हरी सतयुगातलं, राम त्रेतायुगातलं आणि कृष्ण द्वापार युगातलं आणि तुम्ही आम्ही कलियुगातले. रामकृष्ण हरी बोला. सतयुगातला हरी खरा होता, द्वापार युगातला हरी खरा होता, त्रेतायुगातला पण हरी खरा होता, पण कलियुगातल्या आपण खरे नाही. आपल्याला खरं बनायचं आहे. खरं म्हणजे ते खरं नाही. कोणते खरं बनायचं आहे? आपल्याला सत्यवादी बनायचं आहे. का बनायचं आहे बरं? कशासाठी बनायचं आहे बरं? तर आपलं जीवनच ब्रह्ममय आहे. फक्त उपाधीमध्ये ही शरीराची आहे. शरीर सोडलं तर ब्रह्म होतो. शरीरामध्ये पण ब्रह्म आहे आणि शरीराच्या बाहेरही ब्रह्म 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 हे नाही समजत. ते आपले दोष, आपली दुर्गुण, आपली गतकालीन आणि भूतकालातील चुकीची कर्म. एक कणा इतकी ही चूक जरी झाली तरीसुद्धा आजचे प्रोफेसर लोक मोठी अर्धा मार्क कमी पडला तरी डिग्रीवरनं खाली आणतात आणि जे पास झाले त्यांना पुढे करतात. काहीकांच्या परीक्षा होतात मोठ्या पदावर आणि त्या परीक्षेमध्ये 99% 99.5% मार्क मिळतात, तर त्याला ते पद नाही मिळत. अर्ध्या टक्क्यासाठी अख्खं वर्ष फुकट घालवतो. तुम्ही आम्ही क्षणिक सुखासाठी हे जन्मभूमत घालवतो. परत जन्म कसा मिळेल आपल्याला? जरा प्रॅक्टिकल बघा. कपडे कसे परत मिळतील नवीन? सांगा बरं. गाव एरिया आहे आणि दर्जी कपडे शिवतो आणि आत्ताच्या आता कपडे परत पाहिजे, फाटले, तर त्याला पहिला बाजारात जाऊन कपडा आणून द्यावा लागेल, मग तो शिवेल आणि मग तो बरोबर शिवल्यानंतर 7-8 दिवसांनी आपल्याला देईल. लगेच कपडा मिळेल का? कधी मुंबई नाही की रेडीमेड स्टोर आहेत काय? इथे परत कपडा मिळायला टेन्शन आहे. बरं, कपडा बनतो कसा? हा येतो कसा? जो हा शरीर आपल्याला मिळालेला आहे हे येतं कसं? जरा ते बनतं कसं? जरा त्याकडे लक्ष दिलं तर अंगाला खोटं बोलायला पण, अहंकार करायला पण, मीपणा करायला पण, दुजेपणा करायला पण, शत्रुत्व करायला पण, ईर्षा निंदा भेद करायला थरथर माणसाला कापा येईल. आणि जर असं मुखातून झालं तर त्याला तळमळ लागेल. जसं एखाद्याशी आपलं भांडण झालं की रात्री आपल्याला झोप नाही येत, तशी त्याला जरा अशा चुकीबद्दल तळमळ राहील. असे स्वभावात आपल्याला यायचं आहे. पण तो विवेक आपल्याला धारण करायचा आहे. तो विचार नाही. विचार तर आम्हाला भरपूर आहे. वागायचं कसं, बोलायचं कसं, काय केलं पाहिजे सगळं माहिती आहे आपल्याला. पण आपलं स्वरूप काय आहे, ते जगामध्ये कसं आहे, ते तर समजायला विवेक लागेल ना. काय बोलतो? 100 साधकांपैकी एक जरी साधक ब्रह्मवादी झाला तरी खूप झाला. पण तो एक तरी बना. तो एक 100 साधकातनं आपणच आहोत. ज्ञानेश्वर महाराजांची जी परंपरा आली ती परंपरा ब्रह्मवादीच आहे, अद्वैतवादीच आहे, ईश्वरवादीच आहे, आत्मवादीच आहे. आणि ती आत्मवादी संगती आपण करून तो ज्ञानाचा प्रचार ज्ञानेश्वरीचा आपण करतो. तर बोला, एखादी वस्तू आपण दुसऱ्याला सांगायला गेलो तर त्याचं ज्ञान आपल्याला पाहिजे का? ज्ञान नसेल आणि सांगायला गेलं तर काय होईल? समजा मला जेवण बनवता येत नाही, मी सांगेन अगं काय तू जेवण अशी बनवते तशी बनवते, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. आणि एक दिवशी बायकोचं डोकं फिरलं, मग कराच तुम्ही, मी बसते, मग काय कापेल? कांदा कापायचा की बटाटी कापायची अजिबात माहिती नाही. म्हणून ज्ञानेश्वरीचं आपण घ्या. आता तुम्ही जाणार ना पंजाबला, दिवे लावून येऊ नका. मराठीत नाही समजत तर हिंदीमध्ये आणि गुजरातीमध्ये, इंग्लिशमध्ये सगळ्या भाषा बनवल्या. चला आम्हाला गावठी नको, आता गावठी पण बनवायला सांगतो बाबाला. समजली पाहिजे, तसंच वागलं पाहिजे. तसंच ज्ञानेश्वरीचा संग करेल तो ज्ञानदेव दिसला पाहिजे. दिसला पाहिजे की नाही? पण तो कामदेव दिसत असेल तर सांगा.
तो रावणदेव दिसत असेल तर, तो दुर्योधन दिसत असेल तर, तो शकुनी दिसत असेल तर. शकुनी माहिती आहे ना, स्वतःचं पण केलं नाही ना दुसऱ्याचं पण करून दिलं, आणि शेवटी स्वतःचंही घालवलं आणि स्वतःचंही घालवलं. पण सरते शेवटी अधर्म करून 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 शकुनी मामा गांधार नगर त्यांनी ओस केलं, आपलं पण जीवन ओस केलं ना, आपल्या भाच्यांना सुद्धा नरकाला ढकलून दिलं, आणि शिवाय सख्खी बहीण तिला सुद्धा तिल 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 जीवन जगायला लावलं. धर्मात्मा धृतराष्ट्राला अधर्मात्मा बनवला. एकच व्यक्ती होता, एकच दगड, एकच कोळसा होता. शकुनी जर गांधारमध्ये गेला असता आणि त्याने राज्य केलं असतं गांधाराचं, तर आज कुंतीची आणि सांगतात गांधारीची मुलं अशी धर्ममय वागली असती. धृतराष्ट्राचा शकुनी येण्याच्या अगोदरचा स्वभाव कसा होता की मला 100 पोरं होतील, आनंदाने झाला होता, खुश झाला होता धृतराष्ट्र. म्हणाला तो तर आमच्या माझी पोरं झाली तर ही 100, तेव्हा कुंतीला मोठा पुत्र झाला होता युधिष्ठिर, तर म्हणे युधिष्ठिराची सेवा करतील आणि राज्य कर. शकुनी त्याला सांगतो तुझं डोकं फिरलंय की काय, अरे सेवक तर भरपूर आहेत, तुझी 100 पोरं त्यांच्यासारखी बनवतो, अरे तुझ्या पोरांना राज्य दे. आता सांगा बरं काय गरज होती का स्वतःचं टाकून दुसऱ्यांच्या. अशी काही माणसं असतात, आपलं पण कळत नाही आपलं हित कशात आहे, आणि आपल्या दुसऱ्याला विचार देऊन त्याचं पण अहित करतात. पण हे शकुनीसारखे असतात, कळत नाही कोणाला काय. संसारात अशा माणसांची कमी नाही. याच्यातून आपल्याला वाचून ज्ञानेश्वर महाराजांची ती दिव्य ज्ञानकला घ्यायची आहे. मग ती कशी घेतली पाहिजे, कारण ही ज्ञानसुद्धा आपल्याला जे घ्यायचं आहे ते आपल्या जीवनातलंच आहे, आपलं जीवनच आहे, ते आपलं अंगच आहे, ते आपलंच रूप आहे. सांगा आपलं रूप काय आहे बघा ना. जर आपण आपल्या रूपाला जर या मानव जन्मात येऊन जागृत नाही केलं आणि पाहिलं नाही आणि ओळखलं नाही आणि त्यातून आपण गेले नाही, तर पुढे ती दिल्ली दूर नाही जी सर्व संकट आपल्याजवळ उभी असतील, आणि तिचं कारण ज्या दिवशी आपल्याला कळेल की मीच आहे दुसरा कोणीच नाही, त्या दिवशी आपल्याला पश्चाताप होईल. ज्या दिवशी शरीरातून हे स्वरूप बाहेर येईल, तेव्हा त्या स्वरूपाने केलेली आवरणं आणि त्याने केलेली चूक त्याला त्या शरीरातून दिसेल. तेव्हा तो म्हणेल अरे अरे मी काय करून बसलो, एवढं आयुष्य मी फुकट घालवलं, अहंकारात घालवलं, मीपणात घालवलं, माझेपणात घालवलं, या खोट्यालाच मी मानून त्याला पोसत राहिलो, पण वास्तविक ते साधनच माझ्याकडे राहिलं नाही, त्याची जिगरच माझ्याकडे राहिली नाही. मी तर अलिप्त होतो, वेगळा होतो हे मला माहिती नाही, आणि आता माहिती पडलं. पण माझ्याच वासना आता मला तिल त्रास देत आहे. या वासना निर्माण करणारं हे खोटं साधन होतं, जे भांडवल होतं ते उपयोगात आणायला दिलं होतं. मी उपभोग करून ते भांडवल माझं नव्हतं, ईश्वराचं होतं. ईश्वराने मला परमलोकामध्ये जाण्यासाठी दिलं होतं, परंतु मी त्याचा उपयोग न करता त्याला सुखस्वरूप करत बसलो. हे भांडवल म्हणजे शरीर मी नाही. शरीराचा किंचित अहंकार सुद्धा कालांतराने आपल्याला दुःख देणार आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तर संताशी भजावे सर्वस्वेसी. पण आपलं संतांचं भजन, आता संत आहेत कुठे, तर भजन करा. संतांशी शरण जावे, त्यांनी जे सांगितले ते करावे. परत सांगितलेलं आहे की अंगवर्ता करावे दास्य सकळ. दास्य, आपण दास्य कुठे आहोत सांगा, कोण दास आहे त्यांनी हात वरती करा. दास्य म्हणजे मी तुमच्यासाठी माझं जीवन वाहून घेतले. तुम्ही तर त्या मोठ्या दुःख देणाऱ्या भयानक राक्षस ज्याचं नाव आहे संसार, त्याचे दास्यत्व तुम्ही करता सगळेजण. त्याचे गुलाम झाले तुम्ही. त्याच्यासाठी तुम्ही आपलं जीवन बर्बाद करायला तयार झाले, जीवनाची आहुती करायला तयार झाले, पण स्वतःसाठी तिल मात्र नाही. त्या धृतराष्ट्राला
श्रीमद भगवद्गीतेचा आशय आहे, अंश आहे. त्या धृतराष्ट्राला पितामह भीष्मजींनी धर्मतत्वाचं ज्ञान दिलं, पण त्याने घेतलं नाही. विदुराने त्याला भरपूर मोठं समजवलं, पण तो समजून गेला नाही. गांधारी धर्मपत्नी तिने ही समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नाही. तो धृतराष्ट्र तुम्ही नका बनू. त्या धृतराष्ट्राला या शरीराचा मोह होता, शरीराचं ममत्व होतं. शरीराला आणि शरीरापासून निर्माण झालेल्याला सुखी बनवण्यासाठी रात्र दिवस त्याची तळमळ होती. एक त्याची चूक होती की त्याला दृष्टी नव्हती. तुमची आमची या संसाराचे गुलाम बनण्याची एक चूक आहे की आपल्याला ती दृष्टी नाही आहे. खरं की खोटं? ती दृष्टी, आपल्या स्वरूपाची दृष्टी, ती आपल्याला इथून जागवायची आहे. पण आपलं इथे नाही, आपलं फक्त इथे रममान आहे. आणि दृश्य जगतामधले डोळे काम करतात. हे डोळे मायेमध्ये, ही वाणी मायेमध्ये, हे कर्ण मायेमध्ये, हे त्वचा मायेमध्ये, हे शरीर सगळं मायेमध्ये फसवते आणि ह्याच्यातून बाहेर काढते ते आपलं तत्व. त्या तत्वावर आपण झोंबा. 21,600 होतात निदान दिवसात 500,000 हे केले तरी खूप झालं. स्वरूपाचं ज्ञान का नाही होत? तर ही आसुरी संपदा. आणि आसुरी संपदा कशी निर्माण होते, कुठून निर्माण होते? तर सांगतात त्या वाईट वागण्याने, शरीराच्या मीपणाने, अहंकाराने आसुरी संपत्ती निर्माण होते. आणि ती आसुरी संपत्ती तुमच्या आमच्यामध्ये ठासून चेपून भरली आहे. जसं एखाद्या गोणीमध्ये 10 किलो माल भरायचा आहे, पण 9 किलोच गोणीमध्ये गेला आहे आणि पूर्ण करायचं तर चेपून 10 किलो भरतो. तसे हजारो जन्मात आपण चेपून अंतकरणामध्ये आसुरी संपदा भरून आलोय. दैवी संपदेचं ज्ञान किती समजवलं तरी न घेण्याचं काम आपण करतो. सांगा, दैवी संपदा आणि आसुरी संपदा विभाग योग करून आपल्याला भगवंतानी अर्जुनाच्या माध्यमातून सांगितला. मला सांगा, ज्ञानेश्वरी अजून एकदा नाही वाचली असं इथे कोणीच नाही. पण आता सांगितलं ज्ञानेश्वरी कितीदा वाचली, तर सांगाल महाराज आम्ही मोजलीच नाही, इथपर्यंत वाचली. सांगा ज्ञानेश्वरी तुमची पारायणं इतकी झालेत की तुम्हाला ते गणितच नाही. सांगा, कोण सांगू शकतो मी एवढ्या वेळा ज्ञानेश्वरी वाचली? नाही. कारण इतकी वाचली आहे ना की ते सांगू शकत नाही. इतकं ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारामध्ये आपण गडून गेलो. एक अक्षराला अश्वमेघ यज्ञाचं फल मिळवलं. पण ही फलं आपल्याला टिकवण्याचं, साठवण्याचं, त्याचा सदयोग करण्याचं ज्ञान स्वरूप ज्ञानामध्ये, आत्मज्ञानामध्ये आहे. ते आत्मज्ञान नाही झालं तर कालांतराने हे पुण्य कधी समाप्त होईल सांगताच येत नाही. चला, देवाने मुक्ती दिली, घे बेटा तू ज्ञान घेतले, तुला आता मुक्ती दिली. पण आता ती मुक्तीचा अनुभव नाही घेतला तर ती मुक्ती आपण भोगू शकतो का? एखाद्या बालकासारखे अज्ञानी राहिलो आणि त्याच्याकडे $1 होता, असा त्यांनी घट्ट धरला होता. पण बाबा त्याला 10ची नोट देत होते, हे घे बेटा ते मला दे. पण तो ती 10ची नोट घेत नाही आणि एक काही सोडत. मग बाबाला वाटलं त्याला 20ची नोट देतो. मग त्याला 20ची नोट दिली तरी तो 20ची नोट घेत नाही आणि एक काय सोडत. त्याच्यानंतर बाबाने त्याला 50ची नोट दिली, पण 50ची नोट दिली तरी तो घेत नाही आणि एक काय सोडत. मग त्याच्या जागेवर 100ची नोट दिली, ही घे बाबा, पण ही काय घेत नाही, एक काय सोडत नाही, कारण त्याला ज्ञानच नाही. त्यांनी एक धरलंय संसार आणि अहम मी. तो मीपणा सोडत नाही, संसाराचं सुख टाकत नाही. आणि गुरुने किती पण मोठं ज्ञान दिलं तरी ते घेत नाही आणि एक सोडत नाही, तो आहे आपला अहंकार. बोला, सोडता का आपण? सोडलाय का आपण? बरं, या अहंकाराविषयी, सोडण्याविषयी किती वेळा आपण बडबड केली असेल.
पण हा अहंकार सुटत नाही. संत कबीर महाराज म्हणतात, माया बडी मोहिनी, जग अंधियारा होय, जो सोये उरुसी गए, रही वस्तू को रोय. सोय म्हणजे ते घरातलं झोपणं नाही, आपल्या स्वरूपाची आठवण नाही. आणि या संसारातल्या काम करणाऱ्या देहाचा मीपणा हाच झोप आहे. आणि अशी झोप आहे ती काय आहे, पुढे संसारातलं भयानक दुःख घेण्याची. म्हणून कबीर महाराज सांगतात, नींद निशानी मौत की, उठ उठ कबीरा जाग, और रसायन छोड़ के स्वरूप रसायन लाग. दुसरं रसायन करू नका. मी कोण आहे, कुठून आलो. नाही तर पुण्याही तर भरपूर आहेत, किती तीर्थक्षेत्र केलीत, अख्खं तुम्ही भारत पिंजून काढलेला आहे, पण मीपणा नाही गेला, त्याचा काय उपयोग. पृथ्वीवरच्या जेवढ्या गंगा आहेत तेवढ्या गंगा पण तुम्ही पिऊन मोकळे झालेत, पण अहंकार गेला नाही, त्याचा काय उपयोग. अहंकार आपली पुण्याई सांगा बरं, चांगला 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 दूध वगैरे तापून चांगली खीर बनवलंय, पण त्याच्यात जर लिंबू टाकलं तर खीर काय होईल. तसं एवढं सगळं केलं, पण देहाचा अहंकार केला तर हे सगळं देहाचा अहंकार नको रे माझ्या बाबांनो. होऊ दे ना त्याची माती, धूल होऊ दे, ते धुलीतून आले, ते मातीतून आले, ते मातीत मिळेल. मी काय माती नाही, मातीपेक्षा सरस. सांगा, मातीपेक्षा सरस तर जल आहे. जल से सरस कौन है, तो अग्नि है. और अग्नि से सरस कौन है, तो वायु. वायु से भी सरस है आकाश, और आकाश से भी सरस है मदाकाश. उससे भी सरस है महतत्व, और महतत्व से भी सरस है जिसने प्रस्तव किया वो अपनी सबकी मूल माया. आणि तिच्यापेक्षा सरस आहे भगवंताचा संकल्प, आणि त्याच्यापेक्षा सरस आहे भगवंत. आणि त्या भगवंताचा सनातन अंश म्हणजे मुलगा, म्हणजे या संपूर्ण सृष्टीचा साम्राज्याचा मालक आत्मा राम मी आहे. पण तो आत्मा मी नव्हे, मी तर चांगला देह आहे. खरं की खोटं. या आत्मतत्वाचं स्मरण नाही ठेवलं तर पुढची प्रकरणं बिघडतील, आणि देहाचं स्मरण ठेवलं तर पुढचं कार्य बिघडेल. पण आत्म्याचं स्मरण ठेवलं तर पुढची कार्य सफल होतील, पुढचं प्रकरण सुंदर होईल. आणि जीवन प्रकरण सुंदर करण्यासाठी आहे. सांगा बरं, प्रकरण सुंदर करण्यासाठी जीवन आहे का. आपण देवलात कशासाठी येतो. देवा, या संसारात जेवढी पातकं आहेत ना ती मला शोधून इथे येऊ दे, यासाठी देवलात येतो का. आहेत ती निघाली पाहिजे. तो धावतो तो माणूस मुलगा, आणि त्याला असं उडवायचं, काय गेम तो धावतो ना, सबवे सफर. त्याच्यात माहिती आहे एक असा यू कलरचा खेचणारा, काय सांगतात त्याला, मॅग्नेट. आपण काय केलं आहे, मॅग्नेट दुनियाभरचं वाईट आहे ते आपण खेचून घेतो. ही तिथंही यो अमका तहा न तो तमका तहा, त्याला काय समजत नाही, त्याला हे मॅग्नेट कुठे होतं ते यांनी खेचून आपल्या अंगात घेतलं आणि कर्म केली. आता ती कर्म झाली, फल भोगायला आपल्याला परत धरून बसणार, ती आपल्या पुढे येणार. अशी मॅग्नेट कोणतं कराल. चांगलं खेचायचं करा, वाईट खेचायचं नको. इथे मॅग्नेट आहे ते बंद करून टाका, त्याला टाळं लावा, त्याला कवर लावा. हां, तसं काय खेचातानी करू नका. चला सुंदर भजन करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री रामचंद्र भगवान की. दोन प्रकाराची साधना असते. एक ध्यानधारणेतून स्वरूप साधना, ज्याच्यातून आपोआपच सृष्टीच्या अज्ञानाचा लय होतो, आणि दुसरं आहे भजन साधना. त्याच्यात आपले मायावी डोले उघडे असतात. याच्यात मोठा पुरुषार्थ करावा लागतो, तेव्हा त्याच्यात छोटा पुरुषार्थ करावा लागतो. बोला, छोटा पुरुषार्थ कराल की मोठा पुरुषार्थ कराल? समजा 10 वर्षाचं काम तुम्हाला दिलं, तेच जर 1 महिन्यात होत असेल किंवा 1 वर्षात होत असेल, तर तुम्ही कोणतं निवडाल? तुम्ही पक्के शाणे 1 वर्षाचं 1 महिन्याचंच निवडाल. त्याच्या बाबतीत तुम्ही बरे, पण ते 1 महिन्याचं कोणतं, 10 वर्षाचं कोणतं? जर आपण भजन कीर्तन सगळं करत राहिलो, तर त्याचा जरा मोठा भाग, त्याच्यामध्ये मोठी साधना आहे, त्याच्यामध्ये लीन व्हायला आपल्याला पाहिजे. कोणतं पण भजन असो, देहात्मभाव विसरला पाहिजे. पण आपला तर देहात्मभाव विसरत नाही. सांगा, जे भजन करायला लागले ते देहात्मभाव विसरले असे किती जण आहेत? त्याच्यात पण देहात्मभाव नाही, त्याचा स्वर बरोबर नाही, त्याचं हे बरोबर नाही, त्याचं भजन बरोबर नाही, त्याबदली आमचं चांगलं. किती कीर्तनकार आजकाल खरे कीर्तनकार राहिले नाही, चढावडीचे कीर्तन, भजनं चढावडीची सगळ्याजवळ. बुवांना बघायचं तर बुवा कधी पण ताटत असतात, आणि जेव्हा आपल्यापेक्षा कोणी सरस केलं का बुवा नाराज होतात. कशाला बाबा? अरे तुला हे भजन विलीन व्हायला आहे. भजन ही प्रक्रिया जी आहे ती विलीन होण्यासाठी आहे. तू विलीन होण्याची प्रक्रिया शिकून घे. भगवंताची भजनं आत्मस्वरूपात येण्यासाठी आहेत, देहात्मभावनेत राहण्यासाठी नाही. हे आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. कोणतं पण भजन असो, मग तो हरिपाठ असो, भजन असो, कीर्तन असो, नामस्मरण असो, तीर्थाटन असो, कोणतंही कार्य असो, त्या कार्यामध्ये एकाग्रता तयार करून एकोहम होणं गरजेचं आहे. हे किती जणांना समजते? आणि हे जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आपली हजारो जन्माची तुम्ही आम्ही काय अशी सत्संग केले नसतील. या भयानक कलियुगामध्ये पण आज देवाची आवड धरून मंदिरात बसणारा पुरुषार्थी जीव आहे, तर का त्रेतायुगामध्ये आपण भक्ती नसेल केली? तिथे तर अद्याप चांगलं वातावरण होतं. आणि तर सांगतात द्वापार युगात आणि त्रेतायुगात चांगलं वातावरण होतं, आणि सतयुगात तर अद्याप चांगलं होतं. तेव्हा पण आपण भजनं केलेत. कलियुगामध्ये आज सत्संगाला, भजनाला, कीर्तनाची आवड ठेवतो. त्याचं प्रतीक आहे की तो सत्वयुगामध्ये पण धर्मात्मा होता, सतयुगामध्ये पण त्यांनी पुण्य केलं होतं, पण पुण्य देहात्म अहंकाराने केलं होतं, म्हणून मुक्ती नाही झाली. ते पुण्य त्याला फिरत 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 मुक्ती, देवाकडे तो मुक्ती मागतोय. मला देवा मुक्त कर, मुक्त कर, मुक्त कर. देव सांगतो, अरे येड्या, मी तुला किती वेळा मुक्त करून मुक्त लोकात नेलं, पण तुला ते मुक्त लोक आहे माहितीच नाही. तू परत वासना धरून खाली आलास. का? की तिथे तू टिकला नाही. न टिकण्याचं कारण तुझी देहात्म भावना. ज्ञानेश्वर महाराज तर आपल्याला 1 अक्षराच्या मोबदल्यात 1 अश्वमेघ यज्ञ देतात. पण जर आत्मभावनेने त्याचा उपयोग नाही केला तर ते परत काही युगानंतर 0 होतील आणि आपल्याला परत जन्ममृत्यूच्या चक्रात यावं लागेल. असे आपण येत जात आहोत. आता पुढचा जन्म शेवट करून टाका. जे ज्ञान घ्यायला आलो ते ज्ञानच घ्या. देहाचा अहम सोडा, मी देह ही भावना काढा, मीपणा हाच आहे. त्या जागेवर बाबाने नाम दिले. ते नाम सतत 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 जपत राहा. सतत सतत नामाचा जप. सांगतात की सतत सतत दगडावर पाणी पडला तर दगड पण फुटून जातो. सतत सतत भूम 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 करणारा भुंगा एका किड्याला आपल्या घरट्यात नेतो तर तो पण भुंगा बनतो.
मग तुम्ही आम्ही सतत नामस्मरण करणारे आत्मरूपात काय येणार नाही, पण देहात्म भावना जात नाही, कारण आपण सतत करत नाही. आत्मविचार सतत आपला नसतो. देहात्म विचार, याने चांगलं नाही केलं, त्याने चांगलं केलं, देहात्म विचार. हा भेदाभेद भ्रम अमंगल, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न करावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. किती अभंग हा मी सांगून दाखवला. कारण गुरु जे सांगतात ते जर शिष्य पकडत नसेल तर तो शिष्य आपला घात करतो, आणि जर पकडत असेल तर आपलं रक्षण करतो. बोला, आपलं रक्षण झालं पाहिजे की घात? जोरात बोला. रक्षणाला हो बोला, घातला नाही बोला. मी फक्त बोलेन रक्षण तेव्हा तुम्ही बोला हो, मी बोलेन घात तर तुम्ही बोला नको. रक्षण. किती मी किती ओरडतो, तुमची किती तोंड आहेत मोठी. जेवून नाही आले का? देवानी ताकद दिलीच नाही. रक्षण. तुमचाच आवाज येतो, बाकी कोण बोलतच नाही. रक्षण. घात. घात. रक्षण. घात. रक्षण. घात. रक्षण. रक्षण. हो, बरोबर आहे. काय गुरुजी, ज्ञान सांगायच्या जागेवर तळ्यात मळ्यात आम्हाला करायला लावलं. तर थोडं प्रसन्न झाल्यावर ज्ञान टिकते, आणि प्रसन्नता नसेल ना तर ज्ञानात जाऊन बसायचंच नाही. हमेशा असं उद्धार आणि प्रसन्न असाल ना तर किती पण ज्ञान घेण्याची कला येते. आणि त्याला किती पण ज्ञान द्या, डोक्यात काय राहणार? कारण तो त्याचे विचारच दुसरे. ढाकण त्यांनी उघडले पण नळ वाहतो. सांगा, टाकीमधला पाणी एका नळातून काढायला लावला आहे, त्याच्यात पाणी जाईल की टाकीतलं पाणी येईल, निघेल? तो पाणी इकडनं निघत असेल तर तुम्ही भराल तर जाईल का? नाही. तर ती टाकीमध्ये इकडचं पाणी जाण्याचा मार्ग पाहिजे. आता म्हणजे समजायचं, हाचं ढाकण बाहेर निघायचं आहे, यांनी काही उघडं ठेवलं नाही. म्हणून तुमची बोला, तुमच्या आता इकडचं ढाकणं असं काढणारं पाहिजे का भरणारं पाहिजे सत्संगामध्ये? मग तुम्ही बाहेरचा विचार करू. इथे तुम्हाला काय जास्त बसायचं नाही, फक्त 9 वाजेपर्यंत बसायचं आहे, आणि त्याच्यापासून आता राहिला अर्धा तास, फक्त 30 मिनटं बसायचं आहे. त्या 30 मिनटासाठी निर्विचार व्हा, घर घराच्या ठिकाणी ठेवा, आणि परमार्थ परमार्थाच्या ठिकाणी ठेवा. काय बोलतो बघा, कोण घरात आहे, घर कोणाला आठवते त्यांनी वरती बोट करा, विसरून जा. तर आसुरी आणि दैवी संपदा याचं महत्त्व आपण ऐकत आहोत. इथे असं सांगितलं आहे, 1 ते 5 मध्ये फलासह दैवी आणि आसुरी संपदा याचं भगवंताने वर्णन केलं होतं. 3 श्लोकामध्ये 26 गुण दैवी संपदा सांगून, दुसऱ्या श्लोकामध्ये चौथ्या श्लोकामध्ये आसुरी संपदेचे 6 गुण सांगितले, आणि 5व्या श्लोकामध्ये दैवी आणि आसुरी संपदेचं फल काय, म्हणजे दैवी संपदा धारण करणारे कुठे जातात, कसं सुख भोगतात, आणि आसुरी संपदा धारण करणारे कुठे जातात आणि कसं दुःख भोगतात याचं फल सांगितलं. आणि मग भगवंताने 6व्या श्लोकामध्ये पुढे आसुरी आणि दैवी संपत्तीची ऐकण्याची प्रार्थना अर्जुनाला केलेली आहे. ते आपण लक्षात देऊया. हे अर्जुन, या जगात मनुष्य समुदाय 2 प्रकाराचा असतो. किती? शेतामध्ये 2 प्रकाराचं धान येते, एक धान आणि एक गवत. शेतकऱ्यानो, आपल्या शेतीमध्ये 2 प्रकाराची बीजं असतात, एक फायद्याचं आणि एक नुकसानाचं. बोला शेतकऱ्यानो, कोणतं घ्याल, फायद्याचं का नुकसानाचं? फायद्याचं घ्याल का नुकसानाचं? जो फायद्याचं घ्याल ते बोला हो.
अरे पण लावाल तेव्हा ना मिळेल. हो बोलतात पहिला फायद्याचं घ्यायला जाल. शेती पहिला धान देते का पहिला पेरते तेव्हा देते. म्हणून जे चांगलं पाहिजे, चांगलं तर पाहिजे, फायदा तर पाहिजे, पण ही शरीर रूपी शेती हिच्यामध्ये चांगलं पेराल तेव्हा ना. चांगलंच नाही पेरलं, बीजेंच्यावर बटाट्याने डोकं असतं, बटाट्यासारखे डोळे वाचून लोकांना बघितलं तर इकडे पण वाईट तयार होईल ना. म्हणून जे आपल्याला पाहिजे ते या शरीरामध्ये पेरायला शिका. हमें जो कुछ भी चाहिए इस संसार में भगवान ने तो पूरा हमें आह्लाददायक देने का अधिकार दिया है. भगवान ने कहा है हमें कि ए बच्चा, ए जीव, ए मेरे बच्चे, जा संसार में तुझे जो चाहिए वो ले लेना. मेरी शक्ति मैंने तुझे दी, लेकिन बेटे तुझे बना के लेना पड़ेगा. क्या करना पड़ेगा? तुझे वहाँ जो चाहिए वो बनाने का तुझे बनाना पड़ेगा. और भगवान मैं कैसे बनाऊं? तो तुझे मैं सब शक्तियाँ देता हूँ. पहली शक्ति आकाश मैं तुझे देता हूँ, दूसरी शक्ति वायु मैं तुझे देता हूँ, तीसरी शक्ति अग्नि मैं तुझे देता हूँ, चौथी शक्ति जल वो भी मैं तुझे देता हूँ, पांचवी शक्ति पृथ्वी वो भी मैं तुझे देता हूँ. इस 5 तत्व को एक कर कर मैं तुझे ये बॅग देता हूँ. त्याला काय सांगतात? बोचकं देतो. दिलं ना. आता या 5 तत्वातून 3 तत्व आणखीन देतो, मन, बुद्धी आणि अहंकार. जा, इससे तुझे वैकुंठ चाहिए तो वैकुंठ मिलेगा, कैलाश चाहिए तो कैलाश मिलेगा, ब्रह्मलोक चाहिए तो ब्रह्मलोक मिलेगा, सतलोक चाहिए तो सतलोक मिलेगा, स्वर्ग चाहिए तो स्वर्ग मिलेगा. और ये मेरे बच्चे, अगर मेरा धाम चाहिए तो वो भी इसमें प्राप्त करने की शक्ति मैंने रखी है. बोलो, इतना सब साम्राज्य का मालक बनने का अधिकार भगवान ने हमें दिया, फिर हम क्यों इस संसार के दुखों के पीछे दौड़ रहे हैं? माहिती आहे दुःख देतो तरी तो माझा माझा. सांगा, आजपर्यंत दुःख झालं ते देवाने नाही दिलं, चांगल्या संगतीने नाही दिलं, आपल्या चुकीच्या आणि वाईट संगतीने दिलंय. आणि तीच संगत आपण परत धरत आहोत. दुःख आलं ते शरीराच्या, सांगा, दुःख आलं ते शरीराचा जन्म झाल्यावर आलं का शरीराचं गेल्यावर आलं? आता जे दुःख आहे ते शरीर आहे म्हणून आहे की शरीर नव्हतं तेव्हा आलं? मग हे शरीरच नको ना माझ्या बाबांनो. मुक्तीचा मार्ग घ्या ना. भुक्तीचा मार्ग कशाला घेता? ये चाहिए, वो चाहिए, ऐसा होना चाहिए, वैसा होना चाहिए, हम मिलना चाहिए. अरे कशाला बाबा? काय घेऊन तू जाणार का? हे सगळं आपण नेणार आहोत का? चला सिद्ध करा. कोणी नेलं? तुमचे आजोबा, दादोबा, पंजोबांनी नेलं? नेलं का? इकडेच ठेवलं. आणि तुम्ही पण त्यांच्यासारखीच चूक करता. मी आणि माझं संसाराचं ओझ. तर भगवान ने हमें यहाँ पर हमारे सत को पहचानने के लिए और वो अमृत कण का वर्षाव जिस स्थान से होता है उस स्थान पर जाने के लिए हमें जन्म दिया है. लेकिन हमें तो वहाँ स्थान पर जाने का मार्ग ही नहीं पता. तो महाराज हम क्या करेंगे? तो पता नहीं, ऐसी तो बात नहीं. बोलो, उस मार्ग में जाने के लिए आपको पता नहीं, तुम्हाला माहिती नाही. सांगतो ना गुरु, सांगतो पण वळत नाही. असं आहे ना, वळत नाही. अंगातले गुण एका 3 महिन्यामध्ये निघून जातील. संपूर्ण शरीर शुद्ध होईल, मन पवित्र होईल, बुद्धी तेजपुंज होईल, अहंकार निघून जाईल. पण साधना पाहिजे. आपली साधना कमजोर असेल तर विकार आपल्यामध्ये थांबतील. साधना कमजोर साधनेचं कारण आहे विकार. विकार आहेत म्हणून साधना कमजोर आहे. ज्या दिवशी साधना मोठी होईल विकार थांबणारच नाही. हे भजन श्रीराम जय राम. जय
श्री रामचंद्र भगवान की जय. तर भगवंत आपल्याला अद्याप सावध करतात अर्जुनाच्या माध्यमातून. भगवान तर म्हणतात की अर्जुन, तू चिंता मत कर, तू शोक मत कर, तू भयभीत न हो. अरे औरों का तो मैं कुछ कहूँगा नहीं, लेकिन तेरे बारे में मैं सच कहता हूँ, तू दैवी संपदा लेके जन्म में आया है. तो तुझे ये दैवी संपदा प्राप्त करने के लिए सीधा सरळ रस्ता आहे, सरळ सहज. आणि तुम्ही आम्ही दैवी संपदा घेऊन जन्माला आलो. देवळात बसतो, आवडीने सत्संग ऐकतो, तो आसुरी संपदेचा नसतो. पण आता अर्जुनला भगवंत सांगतात तू दैवी संपदा लेके आया है, तुझे ये दैवी संपदा प्राप्त करनी ही चाहिए और होगी भी. मैं कहता हूँ वैसे कर. कौन बोलतो, कोण सांगतो? कृष्ण अर्जुनाला सांगतो. म्हणजे एक गुरु शिष्याला सांगतो मैं बोलता हूँ वैसे कर. तो मैं गुरु और तुम शिष्य, तो मैं बोलूँगा वैसे आप करोगे पक्क. असे हात हलवा. तुम्ही बोलता नाही करणार. मी सांगेल तसं कराल? हो बोला पक्क. मी एक दिवशी तुम्हाला सांगेन, आता नाही. त्या दिवशी तुम्ही नाही सांगितलं का मग मी बघेन. आता सगळं मी सांगेन तसे करणारे आहेत? हो पहिला. तर अर्जुन तू फिक्र क्यों करता है? अरे तू तो दैवी संपदा लेके आए, तुझे चिंता करने की, शोक करने की कोई गरज नहीं. हम लोग को भी शोक करने की और चिंता करने की कोई गरज नहीं, क्योंकि दैवी संपदा हमारे में है. लेकिन उसको उपयोग में कैसा लाना है ये विज्ञान से ज्ञान समझ लेना चाहिए. इसके लिए गुरु के पास जाना चाहिए. गुरु बिना कौन बताए बाट, नहीं तो बड़ा बिकट है यमघाट. तर भगवंत सांगतात अर्जुनाला आसुरी संपदा असणाऱ्यांचे मध्ये सदाचाराचा अभाव असल्याचे सांगतात. ज्यांच्यात आता आसुरी संपदा आहे त्यांच्यात सदाचार राहत नाही, चांगलं वागण्याबद्दल अभाव असतो. आता आपल्यामध्ये चांगलं वागण्यामध्ये अभाव असेल तर समजायचं कुठे कुठे आसुरीची सुरुवात लागली आहे. लवकर दवा घ्यायचा, विजयानंद महाराजच्या घरी जायचं, याच्यावर पुढे आहेत. माझ्याकडे आहेत पुढ्या, पण तुम्ही सगळे निरोगी आहेत, तुम्ही येतच नाही पुढ्या घ्यायला. ते जनादादाचं तर घर भरते, माझ्याकडे कोण येत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आसुरी संपदा लागलेली, लस लागली नाही ना? कुठे सुरू झालाय का रोग? हो 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 हो. तर भगवंत इथे असे सांगतात प्रवृत्तींच निवृत्तींच जना न विदुरासुरा न शौचम नापि जाचारो न सत्यम तेषु विद्यते. भगवान श्रीकृष्ण सांगतात आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही जाणत नाही, दोन्ही पण ओळखत नाही. प्रवृत्ती पण नाही आणि निवृत्ती पण ओळखत नाही. आणि त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी राहत नाही आणि त्यांना उत्तम आचरण करता येत नाही आणि त्यांच्या हातातून सत्य भाषणही होत नाही. आणि म्हणून ते जे करतात ते कर्म चुकीचंच होते, अयोग्य होते, योग्य होत नाही. असे आसुरी संपत्तीच्या लोकांना प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग निवडताच नाहीत. फक्त त्यांना असं निवडता येते या संसारात धनवान बनने से मैं सुखी हो जाऊंगा. इस संसार में सुख धन से ही मिलता है, ज्ञान से नहीं. धनवान तो बड़े बड़े राजा होके गए प्राचीन काल में, इतना धन था उनके पास, फिर भी वो राजे लोग सुखी नहीं हुए.
और ज्ञान का भंडार जिसमें था वो प्राचीन काल में ऋषि मुनियों जंगल में एक कुटीर बांधकर अब्बी का खाना खाते थे और शाम के लिए झोली फैलाने के लिए जाते थे, लेकिन बड़े सुखी थे। यानी के सुख धन में नहीं, ये पता चला। लेकिन हम धन के पीछे दौड़ रहे हैं, हम धनवान कैसे बनेंगे ना। आज आपण पूजा करणार माता लक्ष्मीची। ओम ह्रीं 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 महालक्ष्मी धनदा लक्ष्मी कुबेराय मम गृहस्थिरो ह्रीं ओम नमः। 5 दिवस मंत्र जपायचा आहे, 7-7 माळी रोज। त्याच्या घरी कधी दुःख येणार नाही, पण रोज कालपासून ते भाऊबीजपर्यंत 7 माळी जपायच्या त्या मंत्राच्या। किती? तुमच्या घरी दुःख येणारच नाही आणि कधीही हात असा होणार नाही, असाच होईल। पण हे 7 दिवस चुकू नका। आणि गृहशांती 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 घरशांती घरशांती करतो ना आपण, बोलतो। तर कालपासून रात्री धनतेरस जरी नसेल केला तर आज दिवा पेटवून ठेवा, लांब ज्योत करून। तो दिवा भाऊबीजपर्यंत राहिला पाहिजे, भाईदूजपर्यंत। तर गृहशांती म्हणजे वास्तुक शांती झाल्याचं फल आहे। आज वास्तुक शांती करायला जवळजवळ ब्राह्मणाला बोलवलं तर तो 8,000 9,000 10,000 फी द्यायला लागते त्याला। आणि शिवाय आपण वास्तुक शांतीसाठी जे आमंत्रण करतो त्या माणसांना 50-60 हजाराचं जेवण लागते। म्हणजे 60-70-80 हजार रुपये संपवले का ती वास्तुक शांती पक्क कष्ट घेऊन होते। त्याच्यात पण कष्ट आहे, धावपळ आहे, मेहनत आहे। आणि याच्यात तर काहीच मेहनत नाही। माता लक्ष्मीच्या जवळ एक दिवा 7 दिवस ठेवता ठेवा। आपल्या देवाऱ्यात जेवढे देव आहे तर वास्तुक शांती केल्याचं फल मिळते। बाबा मी तर करणार आहे, तुम्ही करून टाकायचं। साधू संतांनी आम्हाला दुःखातून निवारणासाठी किती उपाय बनवले, पण आपण काय करतो? ते उपाय आपल्या आत्मरक्षणासाठी आहेत हा भाव सोडून ते उपाय आमच्या शरीर रक्षणासाठी आहे हा भाव धरतो आणि परत आपण आसुरी संपदेत पडतो। केलेली कमाई अज्ञानामध्ये टाकतो। त्या माणसासारखं होते, अख्खं वर्ष शेती करतो, आलेली पीक राशी गटारात नेऊन टाकतो। त्याला वेडा सांगाल की शहाणं? एक माली होता, माली। त्याने एक खडतर जमीन होती, दगडं वगैरे उंच नीच अशी होती, तिला सपाट केलं, दगडं सगळी काढली आणि त्याला कुरवलं, त्याची ढेपलं फोडली आणि भुसभुशीत केली, सपाट केली। त्याला असे खण केले, त्याला असे पाट केले आणि एक मोठी विहीर खोदली। त्या विहिरीला राट झुपला, एक बैल विकत आणला आणि त्या राटाला बैल झुपला। राटातलं पाणी खणामध्ये टाकून त्याचा पाट आहे त्या पाटाला सगळीकडे पाणी सोडलं। जवळजवळ 6-7 महिने ही मेहनत त्यांनी घेतली आणि मग फुलांचं बीज आणून त्या सगळ्या जागेमध्ये टाकलं आणि परत त्याला कंपाऊंड बनवलं आणि त्या कंपाऊंडमध्ये त्याने एक राहायला आपला माज बनवला आणि त्याच्यावर रात्री येऊन झोपायचा आणि पाखरं उडवायचं काम करायचा, राखायचं काम करायचं। असं करता करता त्याची अंग मेहनत एवढी झाली का ती कालांतराने ती त्या झाडं आली आणि त्याला सुंदर सुंदर रंगीबिरंगी खुशबूदार फुलं आली। अशी बगीचा दिसायला सुंदर झाला, केलेली मेहनत फलाला आली। त्याने ती सगळी फुलं मोलकरी लावून काढून एका चरख्यात घातली, चरख्यातून रस काढला, रसाला फिल्टर करून त्याचं 7 बरण्या मोठ्या मोठ्या अत्तर बनवलं। आता हे बाजारात नेल्यानंतर एवढे पैसे येणार आहेत की त्याची पोरं बालंसुद्धा बसून खाणार आहेत। काय करणार आहे? बसून खाणार। पण या येड्याने ते अत्तर बाजारात नेऊन विकायचं तर गटारात नेऊन टाकलं। सांगा त्या माळ्याला तुम्ही शहाणा सांगाल का वेडे? बोला ना, शहाणा सांगाल की वेडे? तो माळी अद्याप तिकडे आहे,
त्याचा ॲड्रेस देतो मी तुम्हाला, जाऊन त्याला शोधा, तो आहे तिथे. त्याने कपाल पिटलं, अद्याप दरिद्री आहे. तो माली त्याला जाऊन मी चिकार सांगितलं, अरे बाबा हे अत्तर गटारात नाही बाजारात विकायचं. पण तो काय करतो, हो करतो, परत शेती लावतो, अत्तर बनवतो आणि गटारातच टाकतो. अशी 5-6 वेळा झालं त्याचं. आता मी जायचंच सोडून दिलं. नाही, मी जातो सांगतो मी त्याला, पण तो काय ऐकत. तो माली कोण, बघा, तो जीव आहे ना, जीव, तो माली आहे. तो माली इकडेच बसले ते सगळे. जीव आहे ना, तो माळी आहे. हां, जीव आहे तो माळी आहे. आणि 84 लक्ष जन्म, किडा मकोडे, जनावरं, पशु पक्षी, झाडं झुडपं, ही सगळी त्याचा बगीचा आहे. या एवढं त्याने दुःख त्याच्या जीवाने ते भोगलं. आणि मग त्याच्यामध्ये सुंदर सुंदर पुष्प आली आणि त्याचं त्याने अत्तर बनवलं. अत्तर म्हणजे मनुष्य जन्म. काय, माळी म्हणजे जीव आणि अत्तर म्हणजे मानव जन्म. एवढं कष्ट सोसून हा मिळाला. आता याला बाजारात म्हणजे भक्ती मार्गात ठेवला तर याची इतकी किंमत आहे, पण याला त्याने गटारात टाकलं. म्हणजे फिरायला, हिंडायला, खायला, पियायला, मजा करायला, देहाचा अहंकार करायला, माझ्यासारखं कोण नाही याच्यामध्ये घालवला. म्हणजे गटारात टाकला, भोगांमध्ये. सांगा, ती माली तुम्ही आम्ही आहोत. खरं की खोटं? आपण परमार्थात कमी आणि प्रपंचात जास्त. सांगा, प्रपंचात जास्त आहे त्यांनी बोटं वरती करा. अरे वा, आता परमार्थात जास्त आहे त्यांनी बोटं वरती करा. म्हणजे प्रपंच म्हणजे शरीराला मी मानून जे काय व्यवहार आहेत ते, आणि परमार्थ म्हणजे माझं ईश्वराचं रूप एक आहे. माझ्या शरीरामध्ये ईश्वर नांदतो, तो आत्मा आहे आणि त्या आत्म्याला मी मानून वागणारे परमार्थिक आहे. आत्म्याला मी मानून जर आपण कर्म केली तर सगळ्याकडे सम आहे. कारण आत्मा ही शक्ती आहे, ही सारखीच आहे, सगळ्यांमध्ये ऊर्जा सारखी आहे. पण देहाला मी मानलं तर ते सारखं नाही. लहान मोठं, जाडं पातळ, श्रीमंत गरीब, काळं गोरं, वाकडं तिकडं, या देहामध्ये अनेक विकार आहेत. म्हणून देहात्म भाव ठेवला तर आपलं विकारी बुद्धी होते आणि अध्यात्म भाव ठेवला तर सकारी बुद्धी होते, सकारात्मक होते. सकारात्मक बुद्धी होण्यासाठी, सकारात्मक मन होण्यासाठी आणि सकारात्मक अहंकार होण्यासाठी आणि सकारात्मक जीवन बनून कर्म सकारात्मक होण्यासाठी आपल्याला आत्म्याचा विचार करावा लागेल, देहाचा नाही. जरासं कोणी देहाला बोललं तर आपल्याला राग येतो. म्हणजे सांगा, मी जर तुम्हाला शिवी दिली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आले तर समजा काहीतरी हाय जिनस, 10 जणी तू खपलं, संपलं. असे तुम्ही किती जणांशी भांडता ना, त्याच्या घरी जायचे बंद करता. अरे कशाला हे ठेवता? हे रक्ताचं शरीर घाण खाण्यासाठी घाण धरून ठेवता. ओकारी आली पाहिजे या सगळ्या दुर्गुणांवर आणि सकारात्मकचा पश्चाताप झाला पाहिजे की एवढं आयु माझं फुकट गेलं, एवढं माझं असं गेलं, तेवढं माझं तसं गेलं. पश्चाताप झाला पाहिजे. आता मी एवढे दिवस सत्संगाला नाही आलो तर मला असं वाटलं इतकं दुःख व्हायला लागलं. मी का पूर्ण बरा झालो नाही, अद्याप अष्टवक्रासारखा चालतोय. पण बघितलं नको, आपलं काम आहे ते, आपलं काम आहे, त्याच्यात मेलेलं बरं. घरात झोपून काय फायदा? जिनस आहे ना, ती जिनस आपल्याला झोपून देत नाही. जिनस तारा आणि मनुष्य जन्म गेल्यावर परत प्राप्त करता येणार नाही. आणि हा संसार काही खरा नाही. याच्या मागे लागलेल्यांची नंतर कशी हालत होते ते मी तुम्हाला सांगतो. लवकरात लवकर म्हातारे व्हायच्या अगोदर काम करून घ्या. तुम्हाला वाटलं यो माझा तो माझा, म्हातारी हो का कलल, यो मावानी मग तिचं.
मेलीनी माय न पोराला बिघडविला. काय मोहिनी बिहिनी काय नाही घातली, त्याला फक्त बायकोची इच्छा, बस आई नको. मोह नाही, तिने नाही घातला, त्यानेच स्वतःला बिघडवून घेतलं. विवेक नाही. पत्नी माझी धर्मपत्नी आहे, तशी आई माझी डबल धर्म आई आहे. आईच्या मुळे माझं जीवन आहे. ती आई मी कशाही कारणासाठी सोडणार नाही, कारण ती माझी माऊली नाही, ती माझा परमात्मा आहे. तिने मला लहानाचं मोठं केलं. तर समजायला तर म्हातारपण यायच्या अगोदर कोणावर आता या आधुनिक विज्ञानामध्ये विसंबून राहू नका की ही पोरं आम्हाला नंतर बघतील, अशी हालत करतील. बघा काय सांगतो ते. एक पक्का श्रीमंत माणूस होता, पक्का पैसेवाला, जीव नुसता त्याचा कुटुंबामध्ये. काय लागलं की कुटुंबात वाहून घ्यायचा, त्याच्यासाठी रान करायचा. एक दिवशी म्हातारा झाला, चालं यायचं बंद झालं आणि कप वाढला, खक खक करायला लागला, खक खक करायला लागला. तर पोरांना काय त्याचं बिचाऱ्याचं दुःख नव्हतं होत. पोर बोलत होते, आमचा बाबा, आमचा बाबा. पण पोरांच्या नंतर अवदसा येतात ना, नंतर येतात त्या संध्याकाळी घराने करायला लागले. काय सांगायचं, कोण नाना बोलते, कोण बाबा बोलते, कोण काय बोलते. हे नानांजी आहेत ना, नानांजी यांचा फार त्रास होतो. हे इथे परवंटात बसून थुकून थुकून दरवाजावर पाहुणे येतात, ती काय सांगते. मग त्यांना पडगईत ठेवा. पडगईत ठेवलं, तुम्ही जेवायला घरात जात जा, इथे राहायचं, कोणाला दिसणार नाही. पडगईटमध्ये पाहुणे आली गेली. आता तुम्ही बोलतो जेवायला जा, जेवायला जायचे. आता खोकला कोणाला थांबते का? आणि तो कप येतो, काय करणार बिचारा. जेवायला बसता, कप आला, खप का बायका हीच घालायच्या. घराने केले म्हणजे नानांजीनं काहीतरी सांगा, जेवायला बोलवतात तिकडेच थुकतात लोक, काय बघतील. माळ्यावर ठेवतो बोलतो, माळ्यावर ठेवा, आम्ही लागेल ते त्यांना पुरवत जाऊ. आता त्याला माळ्यावर ठेवला. माळ्यावर एक घंटी देऊन ठेवली. काय लागलं ना का सांगायचं, घंटी वाजवायची का मग आम्ही लगेच मामांजींना खाऊ देऊ, नानांजींना देऊ. झालं. घंटी वाजवायचा का लगेच सुनबाईवरती, बाबा काय पाहिजे, चो चो चो. त्याला कसं चाय बोलता येत नाही म्हाताऱ्या माणसा. मग द्यायचं. त्यांचा एक नातू होता. नातू खेळता खेळता तो पण वरती चढला. बाबाची घंटी बघितली, टिन टिन वाजली, गेला खेळायला घेऊन, खाली आला. आता या नानाजीला, मामाजीला, जो कोणी होता आजोबा, त्याला लागलेली भूक. आता घंटी मिळत नाही वाजवायची, तर आता काय करायचं. घंटी तर नातवाने खेळायला नेली. भूक पक्की लागलेली, कुशीत दुखूनही आलं होतं, महान पण भरून आली होती. काय करायचं, घंटी नाही, आवाज काय जाणार नाही. संध्याकाळ झाली. तेव्हा रात्र व्हायला आली. नवरे घरी आले. विचारलं सुनांना, बाबांना जेवण दिलं होतं का? हां, आम्ही रोज देतो. आज काय मामांजींची तब्येत बरोबर नसेल, आज काय मागितलं नाही. म्हणजे आज काय मागितलं नाही म्हणजे आम्ही घंटी ठेवले ना, घंटी वाजवलीच नाही. कशी? वरती बघायला गेले तर मामांजी म्हणजे बाप मेला. तर म्हणते काय झालं, अरे इथे घंटी नाही आहे, ही घंटी कोणी नेली, इकडची घंटी कोणी नेली. मुलाला विचारलं काय झालं. नातू सांगतो, बाबा बाबा मी लपून ठेवलं आहे. अरे तू कशाला लपून ठेवलं आहे. म्हणजे बाबा तुम्ही आजोबासाठी घंटी ठेवली ना, मग मला पण तुमच्यासाठी ठेवायची आहे म्हणून मी लपून ठेवलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, म्हातारपणी आपलं कोण होत नाही. जो असा सत्संगात येत असेल आणि धर्माची पुस्तकं वाचत असेल तर तो भरत बनू शकतो, तो राम बनू शकतो, तो लक्ष्मण बनू शकतो, तो युधिष्ठिर बनू शकतो, तो पांडव बनू शकतो. पण जर सत्संगात आपली मुलं नाही आली, नंतर मोठी झाल्यावर जरूर दुर्योधन बनतील, हे लक्षात ठेवा. म्हणून म्हातारपणी यायच्या अगोदर आपलं समाधान प्राप्त करून ठेवा. म्हणजे आपण जेव्हा समाधानी राहतो
तेव्हा आपण कोणाला त्रास देत नाही, आपला कोणाला त्रास होत नाही, दोघांशी चांगले संबंध. कारण हे हाडामासाचं पू रक्ताचं हजारो रोगाने भरलेलं शरीर नंतर जेव्हा म्हातारं होते तेव्हा दुसऱ्याला नकोसच वाटते. सांगा बरं, 2 फुलं आहेत बगीचामध्ये, एक असं झुरलं आहे आणि एक टवटवीत आहे. तुमचं लक्ष कोणावर आहे? निसर्गाचं देणं आहे, हा निसर्गाचा खेळ आहे. झुरलेल्या म्हाताऱ्या माणसाकडे कोण लक्ष देत? कारण ते मुरजलं आहे, आता तुटेल की नंतर तुटेल. पण टवटवीत पोरांना त्यांची संडास झाली तरी अंगावर झलकतात आणि त्यांना पप्पी घेतात. का? ते फूल आहे. हा निसर्गाचा एक खेळ आहे आणि यात आपण अध्यात्म घेऊन फसायचं नाही तर सुटायचं आहे. यासाठी आसुरी आणि दैवी संपदेचा आपण चांगला उपयोग करायचा आहे. तर अर्जुन म्हणतो, अर्जुनाला भगवंत सांगतात की तू दैवी संपदा घेऊन जन्माला आलास, भिवू नकोस. आसुरी आणि दैवी या दैवी संपदेचा अधिकार तुला आहे. तसं आपणही सर्वजण दैवी संपदा घेऊन आलो आणि दैवी संपदेचा अधिकार आपल्याला आहे. पण तो अधिकार आपला काय आहे हे तो ओळखून घ्या. नुसते संसारात फसाल आणि अधिकार घालवून बसाल आणि नंतर मरून जाल तर पश्चाताप कराल. हा पश्चाताप आपल्याला नको. म्हणून आपल्या या दैवी संपदेवर अधिकार आहे. त्या कोणत्या कोणत्या आहेत? आसुरी संपदा घातक कशा आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत पुढे सांगितलं जाईल पुढच्या रविवारी. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.